जातो माझ्या समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही. अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? रिझल्ट देने वाला चाहिए ना, काम करणारा पाहिजे. तुम्हाला पण शब्द देतो, आपण शेतकऱ्याचा पुत्र आहे. एकदा तुम्ही मला संधी द्यावं. नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना, ते नाव बदलून ठेवीन. आपण पण हटके. आणि निलेश लंकेचं वाक्य आहे, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची सवय नाही आपली. आमच्या प्राजक्त दादाने काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसरेच भुरटे. अरे हे प्राजक्त दादा बिचाऱ्याने एवढं अवघड खातं ते MSCBचं ऊर्जा खातं. मीच म्हणलं दादा काय ऊर्जा खात्यात घेतलं, दुसरं घ्यायचं ना. दादा म्हणले नाही अवघड खातं ना ते बघ कसं सोयीचं करतो. आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते प्राजक्त दादाने दिले असते. सगळ्यात जास्त सबस्टेशन राज्यात कुणी दिले असते ना आतापर्यंत इतिहासात ते प्राजक्त दादाने दिले असते. बरोबर आहे ना कानडे साहेब? मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना, लय फायदा घेतला मी. हे आता पाहिजे होतं रे, घराघरातच डीपी लावून टाकली असती. काळजी नका करू, पुढलं सरकार महाविकास आघाडीचं.